शहर गुलिस्तान बेंगलुरु के इलेक्ट्रॉनिक सिटी में मौजूद खानकाए तुराबिया अमन व इत्तेहाद का गहवारा है। हजरत सैयद शाह मोहम्मद ज़ैनुल आबिदीन तुराबी की सरपरस्ती में कायम खानकाए तुराबिया पिछले कई सालों से अमन व इत्तेहाद, भाईचारा, प्यार व मोहब्बत को परवान चढ़ाने की कोशिशों में सरगर्म अमल है। हर साल की तरह इस बार भी खानकाए तुराबिया में जश्न फैज़ान औलिया और गुरु वंदना प्रोग्राम का शानदार इनेकाद अमल में आया। गुलशन तुराबिया में मानो पूरा हिंदुस्तान नजर आया। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई मज़ाहिब के रहनुमा एक जगह जमा थे। गंगा जमनी तहजीब का ये मंजर ऐसी ताकतों और तंजीमों के मुंह पर तमाचा था जो मजहब के नाम पर नफरत फैलाते हैं, जो हिंदू और मुसलमान को आपस में लड़ाते हैं। इजलास में मौजूद सबों ने अमन व इत्तेहाद के लिए खानकाए तुराबिया की कोशिशों काविशों की तारीफ व सताइश की और ये पैगाम दिया कि फिरका परस्त ताकतें मुल्क को कमजोर करने की कोशिशें कर रही हैं, समाज में नफरत की दीवारें खड़ी कर रही हैं। ऐसी ताकतों को शिकस्त देने के लिए सब मिलजुल कर रहें। इंसानियत को, उखुवत को, मोहब्बत को परवान चढ़ाएं। मुल्क की तरक्की, मजबूती सही मानों में अमन व इत्तेहाद के जरिए ही मुमकिन है, न कि नफरत व फिरका परस्ती के जरिए। इस मौके पर मुख्तलिफ शोबों में नुमाया खिदमात अंजाम देने वाली शख्सियात को तुराबिया अवार्ड 2023 से नवाजा गया। 18 मार्च 2023 बरोज हफ्ता ये यादगार तकरीब मुनक़द हुई। पेश है जनूबी न्यूज़ की रिपोर्ट। तो क्या हालात के पेश नज़र कि कोशिशें खानका के तहत हैं कि हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई आपस में हैं, भाई भाई, ये पैगाम को आप आम करें और इस अमली तौर पर इसका मुजाहरा भी हो, बताइए। औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी, मैं सैयद शाह ज़ैनुल आबिदीन तुराबी सोहरवर्दी क़ादी चिश्ती शतारी जो है बानी और सदर खानकाए तुराबिया बज़्म तुराबिया वेलफेयर ट्रस्ट। अल्हम्दुलिल्लाह हर साल की तरह इस साल भी खानकाए तुराबिया में 16 साल का जो है 16 साल हुआ है, 16 साल जो है 16 जश्न फैज़ान औलिया, ये जश्न जो है गालिबन 16 साल से करते आ रहे हैं। इस जश्न की ख़ास यह अहमियत है कि इत्तेहाद की जो है पिछले 16 साल से हम लोग इत्तेहाद की बात करते आ रहे हैं और इत्तेहाद के मजलिस से सजा रहे हैं। अल्हम्दुलिल्लाह आज हरजिंदर सिंह जी भाटिया जो ज्ञानी हैं, सरदार जी के गुरु आए हैं और अल्हम्दुलिल्लाह काशिफ पाशा साहब ख्वाजा बंदे नवाज गेसु दराज रहमतुल्लाह अलैह के औलादों में से हैं, आप आए हैं। बसवालिंगा स्वामी जी आप आए हैं और अल्हम्दुलिल्लाह हर मज़हब के साथ जैनिज़्म से जो है राजू एम सोलंकी जैनिज़्म से आए, हर मज़हब के लोग जमा हुए थे और इत्तेहाद की बात हुई थी। आज हिंदुस्तान को बिलखुसूस हर मस्जिद में, हर खानखाओं में जो इस किस्म के मजलिस से सजाना, इत्तेहाद की बात करना आज सख्त ज़रूरत है। कुछ जो है फ़िरक़ा परस्त लोगों ने जो है देश को जो है तोड़ने में लगे हैं और हमारी कोशिश है कि हम जोड़ने में लगे हैं। तो इंशाअल्लाह वो उनकी कोशिशें करते रहे, हम अपनी कोशिशें ज़रूर करेंगे और हमारे तमाम मुरीदों से मैं गुजारिश करता हूँ कि इस किस्म के जलसे करते रहे। शुक्रिया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद। मोअज़्ज़ज़ नाज़रीन किराम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। आज पहली मरतबा खानकाए तुराबिया हुस्कूर बेंगलुरु में हाज़िरी का मौका हुआ और यहाँ पे मौलाना सैयद ज़ैनुल आबिदीन
तुराबी साहब मद्दुल आली की जो खिदमत है उसको देखने का पहली मरतबा मौका हुआ। माशाअल्लाह अभी सुना हूँ कि बरसों से यहाँ पे जश्न फैज़ान औलिया मनाया जा रहा है और हैदराबाद में भी वहाँ पे आपके काफ़ी मुरीदीन हैं और वहाँ पे भी आपकी खिदमत जारी हैं। वहाँ पे भी आपके प्रोग्राम्स में मौका हुआ मुझे शिरकत का और कुछ सुनाने का, और आज यहाँ पे मैंने देखा कि ये बैनुल मज़ाहिब एक कॉन्फ्रेंस थी जिसमें तमाम मज़ाहिब के रहनुमाओं ने, पेशवाओं ने शिरकत की और इंसानियत और इत्तेहाद और इत्तेफाक और मोहब्बत उख़्वत और भाईचारगी का तमाम ने दर्ज दिया, जिसकी आज हमारे वतन अज़ीज़ मुल्क हिंदुस्तान को सबसे ज़्यादा ज़रूरत है और यही औलिया अल्लाह का पैगाम भी है। मैं अल्लाह ताला से दुआ करता हूँ कि अल्लाह ताला इस खानक़ाह के बानी मौलाना सैयद ज़ैनुल आबिदीन साहब तुराबी मद्दुल आली की उम्र दराज फरमाए और इस काम में आपकी मज़ीद मदद फरमाए, और जितने लोग जिस अंदाज से इस काम में जुड़े हुए हैं अल्लाह उन तमाम की खिदमत को शरफ़ क़बूलियत से सरफराज फरमाए। आमीन बिहक़्क़ि सय्यिदिल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। देखिए, आज के हालात के हिसाब से आए दिन हालात जो लोगों की नज़र में देखने को मिल रहा है कि बिगड़ते हुए हालात, जो इत्तेहाद को कुचलने की कोशिश की जा रही है, ऐसे आलम में आज का ये जो फैज़ान औलिया व गुरु वंदना में तमाम मज़ाहिब के लोग जमकर सब लोगों ने एक ही बात कही, इत्तेहाद का नाम ज़िंदगी, इख्तलाफ का नाम मौत है। आए दिन जो हालात आ रहे हैं इनको कान ना धरें और सब मिलकर मोहब्बत के साथ रहें और हमारे मुल्क को बेहतर से बेहतर बनाएं। यही कोशिश सबकी रही और सब लोगों ने सब यही बात कही कि इत्तेहाद और इत्तेफाक को कायम रखें और आपसी इख्तलाफात को दूर करते हुए सब लोग अपने अपने धर्म में रहकर किसी के धर्म को ना छेड़े ना अपने धर्म को छोड़े। यही बात हुई और बहुत अच्छा रहा, कामयाब रहा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि बरकातुहು। ಇಂದು ತುರಾಬಿಯಾ ಬಾಬಾ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ಸರ್ವಧರ್ಮ ಸಮ್ಮೇಳನವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗಿತ್ತು. ಮತ್ತು ಸಾಮಾಜಿಕ ಕ್ಷೇತ್ರ, ಧಾರ್ಮಿಕ ಕ್ಷೇತ್ರ, ಕೆಲವು ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಸಾಧನೆ ಮಾಡುವಂಥ ಸಾಧಕರಿಗೆ ತುರಾಬಿಯ ಅವಾರ್ಡ್ಗಳನ್ನು ಕೂಡ ನೀಡಲಾಯಿತು. ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಎಲ್ಲ ಧರ್ಮೀಯರು ಬಂದಿದ್ದರು, ಸಿಖ್ ಧರ್ಮದಿಂದ ಬಂದಿದ್ದರು, ಎಲ್ಲ ಸರ್ವಧರ್ಮೀಯರು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಾಯಿತು. ಏನು ಧರ್ಮಗಳ ಮಧ್ಯೆ ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚುವಂಥ ಜನ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ದಯವಿಟ್ಟು ಇಂಥ ಆಶ್ರಮಗಳಿಗೆ ಬಂದು ನೋಡಿ. ನೀವು ಈ ಬೇರೆ ಬೇರೆ ಧರ್ಮದವ್ರನ್ನ ನೀವು ನಿಕೃಷ್ಟವಾಗಿ ಅಥವಾ ಕೇವಲವಾಗಿ ಮಾತನಾಡ್ತಿರಲ್ಲ, ಇಂಥ ಆಶ್ರಮಗಳಿಗೆ ಬಂದು ಭೇಟಿ ನೀಡಿ ಇಂಥ ಕಡೆ ನೋಡಿದ್ರೆ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಮನುಷ್ಯತ್ವ ಒಂದೇ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರನ್ನ ಪ್ರೀತಿಸ್ತಾರೆ, ಎಲ್ಲ ಆ ಧರ್ಮ ಈ ಧರ್ಮ ಅನ್ನೋ ಭೇದ ಇಲ್ಲ. ಇಂಥ ಆಶ್ರಮಕ್ಕೆ ಅವರು ಏನು ಸಣ್ಣ ಮನಸ್ಸಿನ ಜನಗಳಿದ್ದಾರೆ, ಜಾತಿ ಧರ್ಮದ ಮಧ್ಯೆ ಜಗಳವನ್ನು ತಂದಿಕ್ಕುವಂಥ ಜನ ಇಂಥ ಆಶ್ರಮಗಳಿಗೆ ಬಂದು ನೋಡಿದ್ರೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಅವರ ಮನಸ್ಸು ಪರಿವರ್ತನೆ ಆಗುತ್ತೆ. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದರೆ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ವರ್ಗದ ಜನಗಳು ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಗೌರವವನ್ನು ಪಡ್ಕೋತಾರೆ. ಹಾಗೆ ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಸೇರಿಕೊಂಡು ಇವತ್ತು ಒಂದು ಭಾವೈಕ್ಯತೆಯ ಸಂದೇಶವನ್ನು, ಸೌಹಾರ್ದತೆಯ ಸಂದೇಶವನ್ನು ಏನು ಹಜರತ್ ಖ್ವಾಜಾ ಗರೀಬ್ ನವಾಜ್ ಅವರು ಕನಸನ್ನು ಕಂಡಿದ್ರು, ಹಜರತ್ ಖ್ವಾಜಾ ಬಂದೇ ನವಾಜ್ ಅವರ ಒಂದು ಕನಸಿತ್ತು, ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ರವರು ಏನು ಭಾವೈಕ್ಯತೆಯ ಸೌಹಾರ್ದತೆಯನ್ನು ಕನಸನ್ನು ಕಂಡಿದ್ರು, ಆ ಒಂದು ಕನಸನ್ನು ನಮ್ಮ ತುರಾಬಿಯಾ ಬಾಬಾರವರು ಸುಮಾರು 17 ವರ್ಷಗಳಿಂದ ಎಲ್ಲ ಸರ್ವಧರ್ಮೀಯದವರು ಇಲ್ಲಿ ಕರೆಸಿ ಗೌರವಿಸಿ ಸನ್ಮಾನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಮಗೆ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಆಯಿತು. ನಮಸ್ಕಾರ. ನನ್ನ ಹೆಸರು ಬಸವಲಿಂಗಮೂರ್ತಿ ಸ್ವಾಮಿಗಳು, ಟಿಪ್ಪು ಟೌನ್, ಮೈಸೂರು. ये बहुत अच्छी बात है जो सर्व सम्मेलन होते हैं। सर्व सम्मेलन उनका मतलब यही होता है कि हम सब एक हैं, जे एक रहेंगे ताई साडा असी मजबूत हैं, साडा देश मजबूत है। इसलिए ये सर्व सम्मेलन सानू ये सिक्ख्या यही उपदेश दिंदा है कि असी एक होवांगे, हिंदू है, मुस्लिम है, सिख, ईसाई है, असी मजबूत हैं कि साडा देश मजबूत है। असी मजबूत होवांगे तो इन्हां दा ਜਿਹੜੇ ਧਰਮ ਦੇ ਨਾਂ ਦੇ ਉੱਤੇ ਪੋਲਿਟਿਕਸ ਕਰਦੇ ਨੇ ਉਹਨਾਂ ਦਾ ਜਿਹੜਾ ਲੱਕ ਟੁੱਟ ਜਾਏਗਾ, ਉਹਨਾਂ ਦੀ ਜਿਹੜੀ ਮਨਸ਼ਾ ਜਿਹੜੀ ਉਹ ਕਦੇ ਵੀ ਪੂਰੀ ਨਹੀਂ ਹੋਵੇਗੀ। ਧੰਨਵਾਦ। सत श्री अकाल, आदाब, फतेह, नमस्कार। आज का जो सम्मेलन या ये जितने भी भाई बहनें हमारे यहाँ इकट्ठे हुए
हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभी धर्मों के भाई बहन इकट्ठे हुए हैं। हमारे को आज यही सीख मिलती है, हमारे को क्या पूरे वर्ल्ड को यही सीख लेनी चाहिए कि हमारा जो जन्म से लेके मरण तक इंसान रहना चाहिए। किसी धर्म में आप अपने धर्म में परिपक्व रहो, लेकिन किसी के प्रति वैर विरोध नहीं रखना चाहिए, क्योंकि जो भगवान है वो सिर्फ इंसान बनाता है, वो किसी को कुछ नहीं बनाता, ओनली इंसान के बिना। और जो ये पॉलिटिशियन हिंदू सिख ईसाई मुसलमान चारों धर्मों को लेकर के आपस में झगड़ा करवाते हैं, इनसे थोड़ा सतर्क रहें, क्योंकि अपने को प्यार की ज़रूरत है, इंसान बनने की ज़रूरत है। शैतान तो बने ही हुए हैं, शैतान बहुत टाइम बन लिए, अब कोशिश करें कि इंसान बनने की कोशिश करें। इतना कहते हुए नमस्कार, आदाब, फतेह। मैं राजेंद्र सिंह फ्रॉम गंगानगर। अस्सलाम वालेकुम। ये बड़ी हमारे लिए खुशी की बात है कि आज जो है इस तरह का ये प्रोग्राम यहाँ हो रहा है, और ये प्रोग्राम हर साल जो है हज़रत की सरपरस्ती में होता रहता है, जहाँ पर जो है तमाम रिलीजियस के गुरुस को बुलाया जाता है, उनका सम्मान किया जाता है। इस एक मैसेज आवाम को मिलता है कि हम सब भाई भाई हैं, और एकता का मैसेज जो है मिलता है। तो हम लोग जो है हज़रत की सरपरस्ती में ये काम जो है और आगे बढ़े, इस जो है इस तरीके के प्रोग्रामात और चलते रहें, और इंशाल्लाह हमारी भी शिरकत हुई इसमें, और हम लोगों को बड़ी खुशी हुई कि हम लोग यहाँ पर हाजिर हैं। ಸಲಾಮ್ ಅಲೈಕುಂ ರಹಮತುಲ್ಲಾ ಬರ್ಕಾತು. ಮೊದಲಾಗಿ ನಾವು ಹೇಳೋದು, ನಮ್ಮ ತುರಾಬಿ ಟ್ರಸ್ಟು ನಿಜವಾಗ್ಲೂ ನಾವು 20 ವರ್ಷದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಾಯಿದ್ವಿ. ವರ್ಷಕ್ಕೆ ಒಂದು ಸಲ ನಾವು ಎಲ್ಲ ವರ್ಗದ ಜನ ನೋಡ್ತಿದ್ವಿ, ಹಿಂದೂ ಆಗಲಿ ಮುಸ್ಲಿಮ್ ಆಗಲಿ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಆಗಲಿ. ನಮ್ಮ ಗುರುಜಿ ಮೈಸೂರಿಂದ ಬರ್ತಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ಬರ್ತಾರೆ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಊಟ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಊಟ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ನಾವು ತುಂಬ ಸಂತೋಷ ಆಗ್ತದೆ, ಯಾಕೆಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ವರ್ಗದ ಜನ ಬರ್ತಾರೆ. ನಾವು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಈ ಟ್ರಸ್ಟಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ. ಯಾಕೆಂದರೆ ಏನು ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ, ನಾವು ಅಲ್ಲಿ ಟ್ಯಾನಿ ರೋಡಿಂದ ಬರ್ತೀವಿ, ಯಾಕೆಂದರೆ ನಮ್ಮ ಹಜರತ್ ಒಂದೇ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತಾರೆ, ನೀವು ಬರಲೇಬೇಕಂತ. ಖಂಡಿತ ಬರ್ತೀವಿ, ನಾವು ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಭಾಗವಹಿಸ್ತೀವಿ. ಯಾಕೆಂದರೆ ಇದು ವರ್ಗದ ಜನ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಯಾಕಂದರೆ ಎಲ್ಲ ನಾನು ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಬೆಳಗ್ಗೆ ಒಂದು ಸಿಂಗ್ ಇರ್ಬೋದು, ನಮ್ಮ ಮುಸ್ಲಿಮ್ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಎಲ್ಲ ಬಂಧುಗಳು ಎಲ್ಲ ಒಂದಾಗಿ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಬಯಸ್ತೀವಿ. ನಾನು ತುರಾಬ್ ಟ್ರಸ್ಟಿಗೆ ನಮ್ಮ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ. ಎರಡು ಮಾತು ಮುಸ್ಲಿಮ್ ನಮಸ್ಕಾರ, ಜಯಂತಿ. थैंक यू। कैसे देखते हैं? अल्हम्दुलिल्लाह, हज़रत ज़ैनुल आबिदीन तुराबी शाह साहब अल्लाह के करम से, मौला के सदक़े में ये कैसे आज के दौर के समाजी सियासी खिदमत गुज़ार और अखलाक़ी खिदमत गुज़ार बुज़ुर्ग हैं कि वो अपने दामन में हिंदू मुसलमान सिख ईसाई हर किस्म के लोगों को बुला लेते हैं अपनी खानक़ाह में। खानक़ाह तुराबिया का एक अज़्म है कि यहाँ पे जैसे शरीयत की तालीम होती है, वैसे तरीक़त और मारिफत की भी तालीम होती है, और उसी हद तक महदूद नहीं करते अपने तालीमात को। ज़ैनुल आबिदीन तुराबी साहब एक ऐसा किरदार एक ऐसी पुरकशिश शख्सियत थी कि इनके खानक़ाह में एक हिंदू भी आता है, सिख भी आता है, ईसाई भी आता है, हर किस्म के लोग जमा हो जाते हैं। और इनकी खानक़ाह से यही पैगाम मिलता है, सूफिज़म फॉर लव, लाइफ एंड लाइट्स। सूफिज़म क्या है? उजालों का मज़हब है, ज़िंदगी का मज़हब है, मोहब्बतों का मज़हब है। यहाँ बिला तफरीक़ मज़हब व मिल्लत, ज़ुबान व फ़र्द, हर किस्म के लोग जमा होते हैं। मौला अली के फ़ैज़ को, बुज़ुर्गान दीन के फ़ैज़ को, 12 इमामैन के फ़ैज़ को, पंजतन के फ़ैज़ को और रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फ़ैज़ को पाले कर जाते हैं। अल्लाह तबारक व तआला से हमारी दुआ है कि अल्लाह ताला हज़रत की सेहत में हज़रत को सेहत कुल्ली अता फ़रमाए, और हज़रत को आइंदा और ज़्यादा हज़रत के ख़िदमात से महजूज़ होने की तौफ़ीक़ तमाम लोगों को अता फ़रमाए। शुक्रिया।
ಗೌರವಿಸ್ತಾ ಇರುವಂತಹ ನಮ್ಮನ್ನ ಪೋಷಿಸುತ್ತಿರುವಂತಹ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಗಳಾದಂತಹ ಬಸವಲಿಂಗ है कि आज हमारे बीच हमारी खुशनसीबी के हमारे बीच में जो हजरत पूरी दुनिया इत्तेहाद को चाहती है और हम भी इत्तेहाद को चाहते हैं। शायर ने बड़े प्यारे अंदाज से फरमाया, इत्तेहाद का नाम जिंदगी, इख्तिलाफ का नाम मौत। हमारे जिस्म और रूह में जब तक इत्तेहाद है हम जमीन पर हैं, और जब इत्तेहाद खत्म जमीन में चले जाएंगे। यानी हमारी जिंदगी का मकसद भी इत्तेहाद है। बहू का भी ये रहता, माँ अपनी कुछ बोले तो मेरी माँ है, सास कुछ बोले तो दुश्मन हो जाती है। तो ये जो मिजाज है ये इंसानियत की तालीम के खिलाफ है, ये रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तालीम के खिलाफ है। हमें जो तालीम दी गई है वो यही तालीम है कि तुम जितना मखलूक को माफ करोगे तुम्हारा पैदा करने वाला तुम्हारी गलतियों को उतना माफ करेगा। हम मखलूक को माफ नहीं करेंगे और उम्मीद रखेंगे खालिक माफ करता चला जाए, पैदा करने वाला हमारी गलतियों को उतना माफ करेगा। क्योंकि अल्लाह के रसूल ने फरमाया, ला यरहमुल्लाहु मन ला यरहमुन्नास, अल्लाह उस पर रहम नहीं करता जो लोगों के ऊपर रहम नहीं करता है। यहाँ पे ये नहीं कहा गया कि जो मुसलमानों पे रहम नहीं करता या जो मोमिनीन पे रहम नहीं करता या जो अरब वालों पे रहम नहीं करता, नहीं, फरमाया जो इंसानियत पे रहम नहीं करता अल्लाह उस पर रहम नहीं फरमाता। या तमाम मज़ाहिब को सरकार ने एक ಸರ್ಕಾರ के ಚರಿತೆ ಚರ್ಚಾ थे ಸೋಲಂಕಿ ಇವರು ಜೈನ ಧರ್ಮವನ್ನ ಪ್ರತಿನಿಧಿಸ್ತಾರೆ. ಇವರು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ 2 ಮಾತುಗಳನ್ನ ಆಡಬೇಕು ಅಂತ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾರೆ. हमारा जन्म का गए क्या बहुत उनका ये करते हैं, मान सम्मान करते हैं। क्या बहुत मान सम्मान का प्रोग्राम में आता हूँ और जैन धर्म के बारे में कुछ बताता हूँ, फिर मैं चला जाता हूँ। क्या जो भी है आप जैन धर्म के हिसाब से मैं चलने की कोशिश करिए, जिए और जीने के किसी को तकलीफ ना दे, किसी को तकलीफ दे और ना खुद अच्छे से जिए, आप खुद अच्छे से जिए और दूसरों को अच्छे से जिए। धन्यवाद। ಉದ್ದೇಶ ಇದೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಧರ್ಮವೂ ಸಹ ಮಾನವನನ್ನು ಮಾನವನಾಗಿ, ಹಾಗೆಯೇ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಬಸವಲಿಂಗ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಪ್ರತಿ ಸಲನೂ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬಂದು ಆಶೀರ್ವಾದಿಸಿದ್ದು ತಮ್ಮೆರಡು ಮಾತುಗಳನ್ನ ಆಡಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಈ ಒಂದು ವೇದಿಕೆ ಮುಖಾಂತರ ಎಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಕೇಳ್ಕೊತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಾವೆಲ್ಲ ಅಧಿನಾಯಕರಾಗಿರ್ತೀವಿ, ಪ್ರಾಣಿಗಳಾಗಿರ್ತೀವಿ, ನಿಜ ತಾನೆ. ಪ್ರವಾದಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ರವರು ಈ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಗುರುವಾಗಿ ಬರಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಈ ಜಗತ್ತು ಅಜ್ಞಾನದಿಂದ ಅಂಧಕಾರದಿಂದ ಮುಳುಗಿ ಹೋಗ್ತಾ ಇತ್ತು. ಈ ಪ್ರಪಂಚ ಜ್ಞಾನದ ಬೆಳಕನ್ನ ಕಾಣ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಪ್ರವಾದಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಎಂಬುವಂತಹ ಗುರು ಬರಲಾಗಿ ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಒಂದು ಜ್ಞಾನದ ಬೆಳಕು ಗೋಚರಿಸ್ತು. ಅಲ್ಲಾಹನು ಕುರಾನ್ ಅನ್ನು ಅವತೀರ್ಣಗೊಳಿಸಿದ್ದ. ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರಿಗೆ ಅಲ್ಲಾಹನು ಜಿಬ್ರಿಯಲ್ಗಳ ಮೂಲಕವಾಗಿ ಹಿರಾ ಗುಹೆಯಲ್ಲಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಅವರು ಎಷ್ಟೋ ವರ್ಷಗಳು 12 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಸತತವಾಗಿ ಧ್ಯಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ.
ರಂಜಾನ್ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅದೇ ಹಿರಾ ಗುಹೆಯಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಧ್ಯಾನ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರ ಪತ್ನಿ ಖದೀಜಾ ಅನ್ನೋರು ಹೋಗಿ ಖರ್ಜೂರದ ಹಣ್ಣುಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ನೀರನ್ನು ಕೊಟ್ಟು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ವಾರದಲ್ಲಿ ಕೂಡ ಮನೆಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ ಪ್ರವಾದಿ ಮುಹಮ್ಮದ್ ರವರು. ಹೀಗೆ ಧ್ಯಾನವನ್ನ ಮಾಡಿ ಸಾಧನೆಯನ್ನ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಾಹನ ಕರುಣೆಯನ್ನ ಅಲ್ಲಾಹನ ದಯೆಯನ್ನ ಪಡ್ಕೊಂಡಂತ ಪ್ರವಾದಿ ಮುಹಮ್ಮದ್ ರವರು ನಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಆತ್ಮದ ಬೆಳಕಾಗಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಜ್ಞಾನದ ಬೆಳಕಾಗಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಅವರ ಬೆಳಕಿನಲ್ಲಿ ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಬಹುತೇಕ ಮಾನವರು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅವರ ಜ್ಞಾನವನ್ನ ಪಡ್ಕೊಂಡು ಅವರ ಹೆಸರನ್ನ ಹೇಳ್ಕೊಂಡು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಖ್ವಾಜಾ ಗರೀಬ್ ನವಾಜರವರಿಂದ ಹೇಳ್ಕೊಂಡು ನಿಜಾಮುದ್ದೀನ್ ಔಲಿಯಾಯಿಂದ ಹೇಳ್ಕೊಂಡು ನಾವು ಪೆಲ್ಕೊಂಡ ದ್ವಾಬದಿಂದ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಮೊಹಮ್ಮದ್ ಅವರನ್ನ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡಬೇಕು. ಅವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಎಲ್ಲ ಪ್ರವಾದಿಗಳನ್ನು ಸ್ಮರಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಮಹಾತ್ಮರ ನೆನೆಯುವುದೇ ಘನ ಮುಕ್ತಿ ಪದ. ನಮಗೆ ಮುಕ್ತಿ ಸಿಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಮಹಾತ್ಮರನ್ನ ನಾವು ನೆನೆಬೇಕು, ಮಹಾತ್ಮರ ಸ್ಮರಣೆಯನ್ನ ನಾವು ಮಾಡಬೇಕು. ಬಂಧುಗಳೇ, ಈ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ತುರಾಬಿಯಾ ಬಾಬಾ ಅವರ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ಕಳೆದ 17 ವರ್ಷಗಳಿಂದ ಈ ರೀತಿ ಸರ್ವಧರ್ಮ ಸಮ್ಮೇಳನ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಆತ್ಮಜ್ಞಾನಗಳನ್ನು ಬೆಸೆಯುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತಾ ಇದೆ. ಆತ್ಮಗಳನ್ನು ಸೇರಿಸುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಈ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ. ಮೂಲ ಉದ್ದೇಶ ಅದೇ. ಎಲ್ಲ ಪ್ರವಾದಿಗಳು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಎಲ್ಲ ಒಂದಾಗಪ್ಪ, ಮನುಷ್ಯರೆಲ್ಲ ಒಂದೇ, ಒಂದು ಎರಡೇ ಜಾತಿ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಇರೋದು ಅಂತ ಕುರಾನ್ ಹೇಳುತ್ತೆ. ಒಂದು ಸತ್ಯ ವಿಶ್ವಾಸಿಗಳು ಮತ್ತು ಸತ್ಯ ನಿಷೇಧಿಗಳು. ಹೌದು ತಾನೆ? ಕುರಾನ್ ಏನ್ ಹೇಳುತ್ತೆ? ಎರಡು ಜಾತಿ ಹೇಳುತ್ತೆ. ಒಂದು ಸತ್ಯ ವಿಶ್ವಾಸಿಗಳು ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ, ಇನ್ನೊಂದು ಸತ್ಯ ನಿಷೇಧಿಗಳು ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೂ ಇವರಿಬ್ಬರ ಸಂಘರ್ಷವೇ ಕುರಾನ್. ಸತ್ಯ ವಿಶ್ವಾಸಿಗಳು ಮತ್ತು ಸತ್ಯ ನಿಷೇಧಿಗಳ ಒಂದು ಸಂಘರ್ಷ ಏನಿದೆಯಲ್ಲ, ಈ ಸಂಘರ್ಷವೇ ಕುರಾನ್. ಅಲ್ಲಾಹನು ಅವತೀರ್ಣಗೊಳಿಸಿದಂತಹ ಈ ಕುರಾನ್ನಲ್ಲಿ ಸತ್ಯ ವಿಶ್ವಾಸಿಗಳಿಗೆ ಜಯವಾಗುವಂತಹ ಉಲ್ಲೇಖಗಳನ್ನ ಅಲ್ಲಾಹನು ತನ್ನ ಕುರಾನಿನಲ್ಲಿ ಜಿಬ್ರೇಲ್ಗಳ ಮೂಲಕವಾಗಿ ಅವತರಣೆಗೊಳಿಸಿದ್ದಾನೆ. ಬಂಧುಗಳೇ, ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಮೂಲ ಉದ್ದೇಶವೂ ಅದೇ. ನಮ್ಮ ಋಷಿಮುನಿಗಳು ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಜ್ಞಾನದ ಬಲದಿಂದ ಅಜ್ಞಾನದ ಕೇಡು ನೋಡಯ್ಯ, ಸತ್ಯದ ಬಲದಿಂದ ಅಸತ್ಯದ ಕೇಡು ನೋಡಯ್ಯ, ಅಸತೋಮ ಸದ್ಗಮಯ, ಅಸತ್ಯದಿಂದ ಸತ್ಯ ಕಡೆಗೆ ಬನ್ನಿ ಅಂತಾರೆ ಋಷಿಮುನಿಗಳು. ಅಸತ್ಯದ ಕಡೆಯಿಂದ ಸತ್ಯ ಕಡೆ ಬನ್ನಿ. ಅಸತೋಮ ಸದ್ಗಮಯ, ತಮಸೋಮ ಜ್ಯೋತಿರ್ಗಮಯ, ಕತ್ತಲೆಯಿಂದ ಬೆಳಕಿನ ಕಡೆ ಬನ್ನಿ. ಮೃತ್ಯೋಮ ಅಮೃತಂ ಗಮಯ, ಮರಣದಿಂದ ಅಮೃತತ್ವದ ಕಡೆಗೆ ಬನ್ನಿ. ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ. ಈ ಎಲ್ಲಾ ತತ್ವಗಳ ಸಾರವು ಒಂದೇ. ತುರಾಬಿಯಾ ಬಾಬಾ ಅವರು ಅಜ್ಞಾನದಿಂದ ಜ್ಞಾನದ ಕಡೆ ಎಲ್ಲರನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸತ್ಯ ನಿಷೇಧಿಗಳನ್ನ ಸತ್ಯ ವಿಶ್ವಾಸಕ್ಕೆ ಕರ್ಕೊಂಡು ಅವರನ್ನ ಜ್ಞಾನಿಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಮೃತತ್ವವನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬಹಳ 17 ವರ್ಷಗಳಿಂದಲೂ ಕೂಡ ನಮ್ಮವರ ಆತ್ಮೀಯ ಬಾಂಧವ್ಯತೆ ಮುದ್ರಣ ಸ್ವಾಮಿಗಳು ಅಂತ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತುಂಬಾ ಆತ್ಮೀಯರು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಎಷ್ಟೋ ಇಲ್ಲೇ ಉಳ್ಕೊಳ್ಳೋರು. ಅವ್ರು ಅನಾರೋಗ್ಯ ಉಂಟಾಗಿದ್ದಾಗ ಕಾಲು ಜಂಗೇನ ಆಯಿತು. ನಮ್ಮ ತುರಾಬಿಯಾ ಬಾಬಾ ಅವರು ಮನೆಯವರು ಮುದ್ರಣ ಸ್ವಾಮಿ ಸೇವೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮನುಷ್ಯತ್ವ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನೋಡಿ, ಧರ್ಮಗಳು ಬೇರೆ ಬೇರೆ ಇರಬಹುದು, ಜಾತಿ ಬೇರೆ ಬೇರೆ, ಈ ಲೋಕದ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಜಾತಿ ಧರ್ಮಗಳು ಎಲ್ಲ ಬೇರೆ ಬೇರೆ, ಆದ್ರೆ ಮನುಷ್ಯತ್ವದ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಒಂದೇ ಎಂಬುವಂತದ್ದನ್ನ ನಮ್ಮ ತುರಾಬಿಯಾ ಬಾಬಾ ಅವರು ಒಕ್ಕಲಿಗೆ ಮುದ್ದಣ್ಣ ಸ್ವಾಮಿಗಳು ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದು ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದು ಅವ್ರಿಗೆ ಕಾಲಿಗೆ ಗ್ಯಾಂಗ್ರೀನ್ ಆಗಿದ್ದಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಅವರ ಆರೋಗ್ಯವನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಯಾವ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಸ್ವಾಮಿಗಳಾಗಲಿ ಯಾರು ಅವರನ್ನು ನೋಡ್ಕೊಂಡಿರಲಿಲ್ಲ. ಅನಾರೋಗ್ಯದಿಂದ ಬಳಲುತ್ತಿರುವಂತಹ ಮುದ್ದಣ್ಣ ಸ್ವಾಮಿಗಳನ್ನ ಇಲ್ಲಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದು ಈ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಸೇವೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ತುರಾಬಿಯಾ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್. ಇದಕ್ಕಿಂತ ಭಾವೈಕ್ಯತೆ ಇದೇ ಬೇಕು ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ.